नमस्कार सर्वांना, स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे लहान मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्तोत्र। हे 3 स्तोत्र जर तुम्ही मुलांना रोज घ्यायला सांगितले तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागेल आणि एकाग्रताही वाढते। या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तवासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षायं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादश गणपति द्वादश तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्या पठेन्नरा न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणे वेच्छा लिखित्वा या समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकटनाशनम श्री गणेश स्तोत्रम संपूर्णम। सरस्वती स्तोत्र। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती हृदयो सदा वंदितः। सामान् पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। प्रज्ञाविवर्धन स्तोत्र। श्री स्कंद उवाच योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कंदा कुमारा सेनानी स्वामी शंकर स्वभावा। गांगोयास्ताम्रचुड्डच्छ ब्रह्मचारी शिखिध्वजा तारकारी रुमापुत्रः कौचारिक्ष षडानना शब्द ब्रह्म समुद्रच्छ सिद्ध सारस्वतो गुरुः सनत्कुमारो भगवान् भोग मोक्ष फलप्रदः। षड्जन्मा गणाधीश पूर्वजो मुक्ति मार्गकृत समा सर्वागमपनेता च वांछितार्थ प्रदर्शनः। अष्टविंशति नामानि मध्यानि तिया पठेत प्रत्यक्षं श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत्। महामन्त्रमयानिति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या। अशा प्रकारे मुलांना हे 3 स्तोत्र सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर त्यांच्याकडनं पठण करून घ्यावे। यापासून त्यांच्या अभ्यासात खूप चांगला फरक तुम्हाला दिसेल। किंवा मुलं नाही ऐकत नसतील तर आपण स्वतः देवासमोर बसून एका लोट्यात पाणी घेऊन उजवा हात त्या लोट्यावर ठेवून हे स्तोत्र म्हणून त्या मुलांना ते तीर्थ प्यायला द्यावे। यापासूनही चांगलाच फरक पडतो। या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।